विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया एक होती समय हा पाठ। या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे, प्रसिद्ध लेखक। श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या, हे त्यांचे कथासंग्रह। आज आपण जो पाठ पाहतोय, या पाठामध्ये आदिवासी भागामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय लेखकांनी करून दिलेला आहे। कोणाच्या कार्याचा? अनुताई वाघ यांच्या। कोणत्या भागामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवली? आदिवासी भागामध्ये। थोर अशा समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ। हा जो पाठ आहे आपण पाहतोय, एक होती समय, हा पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकामधून घेतलेले। आता लेखक सुरुवातीलाच काय म्हणतात पहा, काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात। आता हा माणसांचा एक प्रकार आहे। वादळं झेलतात म्हणजे काय? संकटांना सामोरं जातात। आणि पचवतात म्हणजे काय? अशा संकटामध्ये उभी राहतात, संकटांवरती विजय मिळवतात किंवा संकट झेलून पुढे निघून जातात, विशाल सागराचं रूप धारण करतात, महान असं कर्तृत्व करतात। काय पचवून? संकट। काय झेलून? संकट। संकटांना सामोरं जाऊन संकट झेलून महान असं कर्तृत्व करतात, म्हणजेच विशाल सागराचं रूप धारण करतात। काही माणसं मात्र वादळांमुळे कोलमडून पडतात। वादळांमुळे कोलमडून पडतात म्हणजे काय? संकटामध्ये खचून जातात। हे माणसांचे प्रकार। काही संकटांना सामोरे जातात आणि संकटांवर विजय मिळवतात, तर काही संकटामध्ये कोलमडून पडतात, म्हणजे संकटांमध्ये हिंमत हारून जातात, नाउमेद होतात, खचून जातात। आता काही माणसं जी आहेत ती वादळं पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात। कोणते धडे? वादळं पचवण्याचे। याचा अर्थ असा आहे की जे लोक संकटांना सामोरं गेलेले आहेत, संकटांवर ज्यांनी मात केले, अशा लोकांपासून शिकतात आणि स्वतःवर आलेली संकट त्यांना सामोरं जातात। वादळं पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात। आता आपण ज्यांचा परिचय करून घेणार आहोत त्यांच्याबद्दल लेखक म्हणतात, आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारच्या कोसवाड टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ या पहिल्या श्रेणीतल्या समाजसेविका आहेत। म्हणजे पहिली श्रेणी कोणती? वादळं झेलतात आणि पचवतात अशी जी माणसं असतात त्यांच्यापैकी एक कोण? अनुताई वाघ, ज्यांनी काय केलेलं आहे? कोसवाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवला। जव्हारमधील जी कोसवाडची टेकडी आहे, या टेकडीवरती ज्ञानयज्ञ तेवत ठेवला। कोणी ठेवला? अनुताई वाघ यांनी ठेवला। अनुताई वाघ यांनी। आता ज्ञानयज्ञ म्हणजे काय? तर विधीपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते। अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो
अशी श्रद्धा आहे. यज्ञाच्या बाबतीत अशी श्रद्धा आहे. अग्नी पेटवला जातो विधीपूर्वक आणि त्याच्यामध्ये आपल्या जवळचे जे पदार्थ आहेत त्यांची आहुती दिली जाते, म्हणजे ते सोडले जातात, टाकले जातात. आणि अग्नीच्या मार्फत हे टाकलेले पदार्थ हे परमेश्वरापर्यंत पोचतात, अशी एक श्रद्धा आहे. आता अनुताई वाघ यांनी जो यज्ञ केलेला आहे तो आहे ज्ञानयज्ञ, म्हणजे शिक्षण प्रसाराचं कार्य केलं. आणि या कार्यासाठी स्वतःचं सर्वस्व त्यांनी जे आहे ते त्याच्यामध्ये ओतलं. हे एक प्रकारे त्या यज्ञामध्ये दिलेली आहुती आहे. अनुताई वाघ यांनी स्वतःच्या जीवनाची एक प्रकारे दिलेली ती आहुती आहे. कोणत्या यज्ञामध्ये? ज्ञानयज्ञामध्ये, म्हणजे आदिवासींपर्यंत ज्ञान पोचवण्यासाठी, शिक्षण पोचवण्यासाठी. आणि म्हणून लेखक त्याचा उल्लेख करतात ज्ञानयज्ञ. हा कोणी तेवत ठेवला? अनुताई वाघ यांनी. कुठे तेवत ठेवलाय? कोसबाडच्या टेकडीवर, आदिवासींसाठी, त्या ठिकाणी राहणारे जे आदिवासी आहेत त्यांच्यासाठी. जेव्हा त्यांचं निधन झालेले, कोणाचं? अनुताई वाघ यांचं. कोसबाडची टेकडी हळहळली आणि सर्व परिसरामध्ये आदिवासींना हुंदके फुटले. त्या आदिवासींसाठी अनुताई वाघ यांचं कार्य इतकं मोठं होतं की त्या जेव्हा या जगातून गेल्या तेव्हा प्रचंड दुःख कोसबाडच्या टेकडीच्या परिसरामध्ये राहणारे जे आदिवासी आहेत त्यांना झालेले आहे. टेकडी हळहळली, व्यथित झाली लोक त्यांच्या जाण्याने आणि त्या लोकांना हुंदके आले. इतकं प्रेम त्यांच्यावरती होतं अनुताई वाघ यांच्यावर. कोणाचं? आदिवासींचं. कुठले? जव्हारमधल्या कोसबाडच्या परिसरातले. थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासामध्ये अनुताई वाघ ह्या वाढल्या. कोणाचा सहवास लाभला अनुताई वाघ यांना? थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा. अनुताईंचं जे जीवन आहे त्याचं वर्णन करताना लेखक म्हणतायत त्याग, कष्ट, निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप हा अनुताई वाघ यांच्या जीवनात दिसतो. कोणत्या गुणांचा? त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. अनुताई वाघ यांचा विवाह कितव्या वर्षी झालेले? वयाच्या 13व्या वर्षी. विवाह म्हणजे काय हे समजण्याचं ते वय नव्हतं. अशा वयामध्ये त्यांचं लग्न झालं आणि केवळ 6 महिन्यांतच त्यांच्या इवले अशा कपाळावरचं कुंकू नियतीने कायमचं पुसून टाकलं. कपाळावरचं कुंकू पुसणे म्हणजे पतीचं निधन होणे. लग्न झालं 13व्या वर्षी आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. भातुकलीचा खेळ मोडला. लेखक काय म्हणतायत? भातुकलीचा खेळ जो आहे तो मोडला. आता भातुकलीचा खेळ म्हणजे काय? तर जे लहान मुलं जे असतात, विशेष करून मुली, त्यांचा हा खेळ आहे. खोटा खोटा संसार. त्याच्यामध्ये संसार उपयोगी चिमुकली, भांडी वगैरे मांडली जातात. बाहुला बाहुलीचं लग्न लावलं जातंय. थोडक्यात भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा संसार, खोटा खोटा संसार. अनुताईंच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही आणि म्हणून लेखक म्हणतात भातुकलीचा जो खेळ होता तो मोडला. काय झालेलं आहे? भातुकलीचा खेळ मोडला. कारण 6 महिन्यातच त्यांच्या पतीचं निधन झालं.
या छोट्या वयामध्ये अनून आभाळा एवढं दुःख पचवलं. पतीचं निधन, जीवनातून पतीचं जाणं हे थोडकं दुःख नाही, आभाळा एवढं फार मोठं दुःख आहे. आणि ते अवघ्या 13.5व्या वर्षी अनुताईंच्या वाट्याला आलं, पण त्यांनी ते पचवलं. ते त्याला सामोऱ्या गेल्या. कोलमडून टाकणारं वादळ त्यांच्या जीवनात आलं, पण त्यांनी ते पचवलं आणि त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. ताराबाई मोडक यांनी त्यांना साथ दिली, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले, त्यांना हिंमत दिली, ताकद दिली. कोणी? ताराबाई मोडक यांना. आणि दुःखाचा डोंगर टाचे खाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. दुःखाचा डोंगर म्हणजे प्रचंड दुःख. असं दुःख त्यांनी काय केले? टाचे खाली चिरडले, दुःखाला मागे केले, दुःखामध्ये उभ्या राहिल्या खंबीरपणे, कधीही पराभूत न होण्यासाठी. जीवनातलं मोठ्यातलं मोठं दुःख त्यांच्या वाट्याला आलं, ते अगदीच छोट्या वयामध्ये 13.5व्या वर्षी पतीचं निधन. हे फार मोठं दुःख होतं, पण ते दुःख त्यांनी पचवलं. डोंगरा एवढं दुःख त्यांनी टाचे खाली चिरडलं. इतकं मोठं दुःख होतं, त्याला त्या सामोऱ्या गेल्या आणि दुःखाला मागे सारून पुढे गेल्या, उभ्या राहिल्या, कधीही पराभूत न होण्यासाठी हिंमतीने उभ्या राहिल्या. स्वतःचं शिक्षण त्यांनी सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून पदवी मिळवली. कोणी? अनुताई वाघ यांनी पदवी मिळवली बाहेरून शिक्षण करून. आणि समाजव्यवस्थेमध्ये पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं अनुताई वाघ यांनी. कोणती गंगा? ज्ञानगंगा. आता ज्ञानगंगा म्हणजे काय? शिक्षण. ज्ञानगंगा म्हणजे काय? शिक्षणालाच या ठिकाणी लेखकांनी ज्ञानगंगा म्हटलेलं आहे. गंगा नदी ही पवित्र मानली जाते. गंगेचं पाणी प्यायल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. गंगा नदी घरोघरी पोचवणे याचा अर्थ सर्वांचे दुःख दैन्य दूर करणे. अनुताईने आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. हे एक प्रकारे गंगेसारखं पवित्र कार्य आहे आणि ते अनुताई वाघ यांनी केलेले आहे. म्हणून लेखकांनी त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा असं म्हटलेलं आहे. ही ज्ञानगंगा कोणाच्या घरापर्यंत पोहोचवली? आदिवासींच्या घरापर्यंत पोहोचवली. कोणी? अनुताई वाघ यांनी. पदवी घेतली? हो. कशी? बाहेरून शिक्षण करून. या कामामध्ये त्यांना संकटातून सावरण्यासाठी, उभं करण्यासाठी कोणाची मदत झालेली? ताराबाई मोडक, थोर शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांची. बाल ग्राम शिक्षण केंद्रामध्ये त्यांनी प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामाला प्रारंभ केला. अनुताई वाघ यांनी कामाला सुरुवात कशातून केलेले? बाल ग्राम शिक्षण केंद्रात या संस्थेमध्ये प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामाला सुरुवात केली. आणि ताराबाईंच्या निधनानंतर, ताराबाई मोडक यांचं निधन झाल्यानंतर त्या संस्थेच्या संचालक झालेले कोण? अनुताई वाघ ह्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षामध्ये रूपांतर केलेलं आहे. रोपटं आणि वटवृक्ष. रोपटं म्हणजे चिमुकलं छोटंसं झाड आणि वटवृक्ष म्हणजे प्रचंड मोठं झाड. या ठिकाणी ताराबाई मोडक यांनी जी संस्था सुरू केलेली आहे, बाल शिक्षण केंद्र, बाल ग्राम शिक्षण केंद्र, हे एक प्रकारे सुरुवात होती कामाची. एक छोटंसं स्वरूप होतं त्या कामाचं, पण ताराबाई मोडक यांनी त्या कामाला वेग दिला, त्या कामाचा प्रसार केला आणि ते काम खूप वाढवलं. जणू काही
त्या इवलेशा रोपट्याचं त्याने वटवृक्षात रूपांतर केले. आता अनुताई ज्या होत्या त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. म्हणजे कामामध्ये त्यांनी 3 गोष्टी, 3 विचार, 3 तत्व सांभाळलेले. त्रिसूत्री 3 सूत्र सांभाळली. कोणती? वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवीन प्रयोग. ही त्रिसूत्री कोणती? वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग. ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री. भाकरीच्या शोधामध्ये आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली. या ठिकाणी आदिवासी जे आहेत, कोण? आदिवासी. या आदिवासींचं जे जीवन आहे त्या जीवनाचं वर्णन या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे. भाकरीच्या शोधामध्ये जिंदगी गमावणारे कसे आहेत आदिवासी? भाकरीच्या शोधामध्ये जीवन गमावणारे. पोटाचा प्रश्न हा कायम त्यांच्या समोर. 2 वेळी खायला कसं मिळेल, पोटाला 2 घास कसे मिळतील, या धडपडीमध्ये आदिवासींचं संपूर्ण आयुष्य निघून जात आहे. दारिद्र्यामध्ये खिचपत पडलेले आदिवासी, की जणू काही त्यांच्या कपाळावरती कोणता शाप आहे? दारिद्र्याचा शाप. पिढ्यानपिढ्या दारिद्र्यामध्ये जीवन व्यतीत करणारे हे जे आदिवासी होते, अशा आदिवासींसाठी अनुताई वाघ यांनी काय केलेलं आहे? महान कार्य केलेलं आहे. महान कार्य केलं. भाकरीच्या शोधामध्ये आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताई वाघ यांनी आसरा दिला, कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, त्यांच्यासाठी काम केलेले, त्या कामाचा आदिवासी बालकांना आधार झालेले, मायेची ऊब दिली. हे काम त्यांनी प्रेमाने केलेले, मायेने केलेले. असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली अनुताई वाघ यांनी. ज्या आदिवासींना, ज्या आदिवासी बालकांना शिक्षणाचा, ज्ञानाचा गंध नव्हता, अशा आदिवासींपर्यंत अनुताई वाघ यांनी शिक्षण पोचवलं, शिक्षण रुजवलं. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं आपल्याला अनुताई वाघ यांच्यामध्ये दिसतात. हे अनुताई वाघ यांची रूपं आहेत. म्हणजेच अनुताई वाघ यांचं कार्य आहे वेगवेगळ्या पातळ्यांवरचं. कोणती रूपं आहेत अनुताई वाघ यांची? शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत आणि लेखिका. या रानावनामध्ये भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं सोपं होतं, परंतु जाणीवपूर्वक त्यांच्या आयुष्यामध्ये उपयुक्त ठरेल असं औपचारिक शिक्षण देणं मात्र कठीण होतं. कठीण होतं ते काम. कोणतं काम? औपचारिक शिक्षण देण्याचं. जे शिक्षण कोणी दिलेलं आहे? अनुताई वाघ यांनी. औपचारिक शिक्षण म्हणजे काय? पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असं शाळांमध्ये क्रमाक्रमाने जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षण म्हणजेच औपचारिक शिक्षण. हे औपचारिक शिक्षण देणं हे कठीण काम होतं. व्यावसायिक, व्यावहारिक शिक्षण त्यांना दिलं असतं तर त्याने ते उचललं असतं. ते उचललं असतं. कारण काय? आदिवासी जे आहेत त्यांना कायमची भ्रांत आहे, पोटाला 2 घास कसे मिळतील अशी भ्रांत. या आदिवासींना
नेहमी पोटाला 2 घास कसे पडतील याची चिंता सतावत असायची. आणि त्यामुळे आदिवासी जो आहे, ज्या शिक्षणातून 2 पैसे मिळतील असं जे काही असेल ते स्वीकारायला तयार होतील, पण ज्या गोष्टींनी, ज्या शिक्षणाने लगेच आपल्या हातावर काही मिळत नाही आहे, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाही, अशी गोष्ट स्वीकारणं हे अतिशय कठीण गोष्ट होतं, कठीण गोष्ट होती. आणि इतकं कठीण काम कोणतं? औपचारिक शिक्षणाचं. ते काम कोणी केलेलं आहे? अनुताई वाघ यांनी केलं. कोणासाठी केलेलं आहे? आदिवासी बालकांसाठी, आदिवासींसाठी. आदिवासींसाठी एक काम त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी आवश्यक असते असं काम करण्यासाठी भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. अशा प्रकारची अवघड कामं जर करायची असेल तर त्याच्यासाठी भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी असावी लागते. जे आपण करतोय त्याचा उद्या काय परिणाम होईल हे जाणणं गरजेचं असते. दूरदृष्टी, भविष्यात त्याचा काय उपयोग होईल, भविष्यात त्याचे काय परिणाम होतील हे ओळखणं म्हणजेच दूरदृष्टी. आणि ह्या गोष्टी अनुताई वाघ यांच्याकडे होत्या. वेगवेगळे प्रयोग करताना त्यांना कसल्याही अडचणी भासलेल्या नाहीत. पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित त्यांना करावा लागला नाही. कारण आपण बघतो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक लोक प्रयोग करतात, पण या प्रयोगांमध्ये काय दिसतंय तर पाश्चिमात्य शिक्षण जे आहे किंवा अभ्यासक्रम जे आहेत त्यांचं नकल केली जाते. त्या गोष्टी जशाच्या तशा घेण्याचा, उचलण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण अनुताई वाघ यांनी काहीही असं केलेलं नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो, याचं भान त्या कधीही विसरल्या नाहीत. आयुष्याचा आणि शिक्षणाचा पाया प्राथमिक शिक्षण आहे. शिक्षणाच्या दिशाहीन प्रवासाचा त्यांनी कधी ध्यास धरलेला नाही. कारण आपल्याकडे जे शिक्षण आहे ते शिक्षण दिशाहीन ठरलेलं आहे. कसं शिक्षण ठरलेलं आहे? दिशाहीन शिक्षण ठरलेलं आहे. शाळेमधून जे दिलं जातं ते, या शिक्षणातून औपचारिक शिक्षण सध्या जे शाळेमध्ये दिलं जाते, या शिक्षणातून एक चांगला नागरिक घडणं अशक्य दिसत आहे, अवघड दिसत आहे. पण अनुताई वाघ यांनी स्वतःच नवीन प्रयोग केले. कुठल्याही कामाची, पाश्चात्यांच्या अभ्यासक्रमाची त्यांनी नकल केलेली नाही किंवा त्याचं अनुकरण केलं नाही. स्वतःचे नवीन प्रयोग केलेले. आणि या प्रयोगातून त्यांनी काय केलेलं आहे तर मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे काम केलेलं आहे. अनुताई वाघ यांनी कसं काम केलेलं आहे? मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे. आता मंदिर उजळून टाकणारी समय असते, त्या समईचा उपमा अनुताई वाघ यांना दिलेली आहे. समई कुठे लावली जाते? देवाजवळ. घरात प्रकाश मिळावा म्हणून इतर दिवे असतात, समई नसते. समई फक्त देवाऱ्याजवळ, देवाजवळ असते. आणि या समईचं काम काय तर ती देव्हारा उजळवून टाकते, गाभारा उजळवून टाकते. ही जी समय असते ती सतत तेवत राहावी याची काळजी घेतली जाते. म्हणजे समय ही सतत तेवणारी, समईच्या तेवत्यामध्ये सातत्य भरलेलं आहे. समय संपूर्ण घर किंवा महाल किंवा परिसर उजळून टाकण्याची ईर्ष्या कधी ठेवत नाही किंवा झगमगीत प्रकाश देण्याचं काम समई करत नाही. तिचा प्रकाश मंद असतो, डोळ्यांना शांत
करणारा, मनाला शांत करणारा, निवांत करणारा असा तो प्रकाश असतो. समईच्या प्रकाशात असलेला जो परिसर असतो तो उच्च उदात्त भावनेने भरलेला असतो. ही भावना जे ते माणसाला मोठं समाधान मिळवून देते. असं समाधान देणं हे समईचं सामर्थ्य असते. आणि म्हणूनच लेखकाने या ठिकाणी अनुताईंच्या कार्याचा उल्लेख, अनुताईंच्या जीवनाचा उल्लेख समई असं केलेलं आहे. अनुताईंचं काम, अनुताईंचं जीवन हे त्या समईसारखं आहे. मंदिर उजळून टाकणारे, मंदिराचा गाभा उजळून टाकणारे समईप्रमाणे अनुताई वाघ यांनी काम केलं.